हॅलो 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 हॅलो. तर जाऊयात आपण पहिला क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. विशाल निघोट यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. तर आघाडीची जोडी जर पाहिली तर सलामीचे दोन फलंदाज सुशांत गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला शुभम गीते. सुशांत गायकवाड या स्पर्धेमध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स करताना पाहायला मिळालेत. आपले स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल जातोय सरळ लॉंग ऑफ मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे पहिला जबरदस्त स्ट्रोक आलाय. सुशांत गायकवाडच्या बॅटमधून येतोय एक शानदार चौकार. आपल्या सर्वांना पाहायला मिळते यावेळेस विशाल निघोटने फुल टॉस टाकलाय आणि त्या फुल टॉस वर विशालचा फुल्ली लॉस होतोय आणि हा बॉल सरळ जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. एक जबरदस्त स्ट्रोक आलाय, षटकार. सुंदर आणि अप्रतिम फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाडच्या माध्यमातून पाहतोय. या मैदानाला अशांत करण्याचं काम सुशांतने केलंय. या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या खेळ्या त्याच्या आहेत, ज्यानं या स्पर्धेमध्ये अक्षरशः गोलंदाजांच्या विरुद्ध प्रचंड आक्रमण केली. गोलंदाजांच्या विरुद्ध सातत्यानं तो तुटून पडला आणि गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण करण्यासाठी आता सुशांतची ओळख देखील निर्माण झाली आहे. विशाल निघोट संघाचे आयकॉन आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जबरदस्त आक्रमण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे. विशाल निघोट गोलंदाजी करण्याकरिता यावेळेस अतिरिक्त उसळी मिळाली आहे. उसळता बॉल होता, जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. यावेळेसचा चेंडू मात्र निर्धाव असताना पाहायला मिळणार आहे. सुरुवात चांगली राहिलेली आहे. ओहो हो, यावेळेस झेल पकडला जातोय आणि झेल पकडलाय कोणी तर झेल पकडलाय संतोष दाभळे यांनी आणि पहिल्या विकेटचं होते पतन. सायकल पूर्ण करायचं आहे. मला वाटतं 1:02 या इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्हाला 35 मिनिटांचा वेळ आम्ही देणार आहोत. त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला इनिंगचा खेळ युवराज सर, कर्णधार दोन्ही संघाचे आपण याची नोंद घ्या. 35 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करणं हे बंधनकारक असणार आहे आणि 1:02 या इनिंगला सुरुवात झालेली याची नोंद आपण सर्वांनी घ्या. कारण 4 सामने जरी खेळवायचे असले 6 ओव्हर पूर्ण करण्यासाठी 30 मिनिट आहेत. 7वं षटक जे आहे ते तुमचं 30 मिनिटाच्या परंतु जर 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही 6 षटकं पूर्ण केले नाही तर एक खेळाडू तुमचा इनफिल्डच्या आतमध्ये घेतला जाणार याची देखील नोंद आपण सर्वांनी घ्या. तर वेळेचं बंधन असणारे जावेत मॅचच्या दिशेने गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज विशाल निघोट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालेला नाही आहे. हा चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. जरी पहिल्या काही चेंडूंवर धावा आल्या असल्या परंतु त्यानंतर विशाल निघोटने देखील पुनरागमन केलेलं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावसंख्या एकंदर 1 फलंदाज बाद आणि धावफलकावर 10 धावा आहेत. एका बाजूला ताराचंद कोते पाटील साहेब, प्रवीण भाऊ नवले यांचा संघ आपल्याला खेळताना दिसतोय तर हनुमंत शेठ गव्हाणे यांचा संघ दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूला संघनायक म्हणून शुभम गीते आणि युवराज गुंजाळ एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि आता ते द्वंद्व तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर एंडकडे शुभम गीते आहेत तर गोलंदाजी करण्याकरिता युवराज गुंजाळ येताना पाहायला मिळत आहेत. दोन संघनायक एकमेकांच्या विरुद्ध आहेत.
किरण खोबरे एका बाजूला आहे तर विशाल निघोड दुसऱ्या बाजूला आहेत. अमन शेख एका बाजूला आहे तर मानव काटे दुसऱ्या बाजूला आहेत. दादाबाई शेख एका बाजूला आहेत तर संतोष दाभाडे दुसऱ्या बाजूला आहेत. हेच द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु अमन शेख ऐवजी सुशांत गायकवाड यांचा खेळ आपण पाहिलेला आहे. तो या संघामध्ये अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये खेळताना दिसतो. पहिलाच बॉल फुलर लेंथवर पुढे टाकला होता. फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न इथे आपण बघू शकतो. मैदानाच्या आतमध्ये शुभम गीतेचा फसताना पाहायला मिळतोय. परंतु युवराजने चांगली सुरुवात केली आहे. या स्पर्धेमध्ये युवराज गुंजाळ यांनी गोलंदाजीमध्ये प्रभावित केलेलं आहे. संघनायक आहेत, जबाबदारी मोठी आहे आणि एक विकेट हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केली या स्पर्धेमध्ये. परंतु समोर शुभम गीते ते देखील कमी नाही आहेत. त्यांनी देखील चांगला खेळ सातत्याने केलेला आहे. लोणी प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. फटका चांगला आहे. वाईडिश मिड ऑनमध्ये बॉल अडवलं जातं. अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून आता प्रचंड मागणी शुभमची देखील वाढताना आपल्याला बघायला मिळते. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावचे ते खेळाडू आहेत आणि लोणीमध्ये 6 चेंडू आणि 6 चौकार मारण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती राहिलेला आहे. त्यामुळे एक चांगले खेळाडू आहेत. परंतु समोर युवराज गुंजाळ, फुल टॉस बॉल, समोरच्या दिशेने होतंय आक्रमण आणि हा बॉल मात्र फेकलाय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि येतोय एक दमदार शानदार षटकार. डीजे धन्यवाद. आपण लक्ष असू द्या. फुलटॉस झालेला आहे आणि या फुलटॉसवर मात्र फलंदाज बिग बॉस बनताना आपल्याला बघायला मिळत आहेत. शुभम गीतेनं सरळ खेळेल हा फटका, 6 धावा मिळतात. यावेळेस देखील हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका थोडासा फसतोय आणि विशाल निघोट यांनी पकडला एक लाजवाब झेल. अजून एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. अर्थात शुभम गीते आउट, बॅक टू द डगआउट. दुसरा फलंदाज इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. माननीय पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज अंतिम दिवसापर्यंत आलेली आहे आणि आजच्या दिवसातला पहिला क्वालिफायरचा सामना तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 16 धावा धावफलकावरती आहे. युवराजच्या विरुद्ध जरी षटकार आला असला परंतु युवराज यांनी पलटवार केलाय. ईट का जवाब पत्थर से, अगदी त्याच पद्धतीने इथे पुनरागमन करत असताना आपण युवराजला पाहिलंय. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. दीपक डिंबर फलंदाजी करण्याकरिता आलेत. साहिबाला जिल्ह्यावरनं लोणी संघाने जिंकला होता टॉस आणि प्रथमतः घेतला होता निर्णय गोलंदाजी करण्याचा आणि सुरुवात चांगली राहिली होती कारण पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठी विकेट मिळाली. सुशांत गायकवाड सारखा फलंदाज तुम्ही लवकर माघारी पाठवलाय, मग तुम्ही सुरुवात चांगली केली आहे. तुम्ही फलंदाजी करणाऱ्या संघाला कुठेतरी थोडासा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण सुशांतनं या मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. तो फलंदाज मात्र लवकर बाद. आता जबाबदारी येणाऱ्या फलंदाजांवरती वाढलेली आहे. 2 फलंदाज बाद, धावफलकावर 16 धावा आहेत. आल्याबरोबर थोडासा वेगळा प्रयत्न दीपक डिंबर यांचा राहिला आहे परंतु त्यामध्ये यश मिळताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. युवराज गुंजाळ सातत्यानं चांगलं प्रदर्शन आपल्याला करताना पाहायला मिळत असतात. शिर्डी प्रीमियर लीगमध्ये यावर्षी खूप चांगला खेळ आपल्याला युवराज गुंजाळ यांचा पाहायला मिळाला होता. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे या स्पर्धेचे प्रमुख सदस्य देखील आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा त्यांचा देखील आहे. यावेळेस समोर खेळला आहे परंतु लॉंग ऑफमध्ये जर पाहिलं तर मानव काटे तिथे चेंडूच्या खाली पोहोचतात आणि अजून एक झेल पकडला जातोय. तिसरा फलंदाज दीपक डिंबर यांच्या रूपामध्ये तंबूच्या आश्रयाला परत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. अर्थात तिसरा फलंदाज बाद झालाय
आणि आता धावफलकावरती देखील आपण जाणार आहोत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 16 धावा. 3 फलंदाज बाद आहेत आणि फलंदाजी करण्याकरिता फलंदाज श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावचे दादाभाई आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. 3 बाद 16 धावा धावफलकावर फलंदाजी करणारा संघ आता थोडासा बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिकचा संघ आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. नगरसेवक ताराचंद कोते पाटील साहेब एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आहे आणि साहेबांच्याच माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेला आहे. प्रवीण भाऊ नवले साहेब देखील या स्पर्धेचे घटक आहेत. अर्थात या संघाचे संघमालक आहेत. स्विच हिट केला जातोय, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि हा बॉल मात्र फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. किरण खोबरे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त हिट, षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला ही दृश्य पाहायला मिळणार आहेत. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता आणि अगोदरच मन बनवलं होतं की स्विच हिट करायचं आहे आणि त्यामध्ये यशस्वी ठरले किरण खोबरे. हा त्यांचा ट्रेडमार्क फटका आहे. विशालच्या विपक्षकांनी आता आक्रमण केलंय. यावेळेस विशाल निगोडचा हा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता परंतु शरीराच्या दिशेने टाकलेला हा बॉल एक लेगबाईसची धाव देखील मिळताना पाहायला मिळते. सतीश भालेराव सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारं नेतृत्व म्हणजे राजनदादा शिंदे आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारं नेतृत्व म्हणजे राजनदादा शिंदे पाटील. आणि आज त्यांच्या माध्यमातून तरुणांसाठी एक हक्काचं व्यासपीठ उभं राहिलं आहे. दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या सर्वांना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे आणि पहिला क्वालिफायर इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतो आहे. विशाल निगोड गोलंदाजी करण्यासाठी तर समोर दादाभाई. हा चांगला बॉल, इथे फुटवर्कचा अभाव पाहायला मिळालेला आहे. म्हणजे पायांची हालचालच झाली नाही दादाभाई यांची, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलचा नेटवर्क हा फार गरजेचा असतो परंतु इथे त्याचा अभाव बघायला मिळाला आहे आणि बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. चेंडू आदिल शेख यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय निर्धावच्या स्वरूपामध्ये. विशाल निगोड यांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. प्रचंड मागणी असलेले खेळाडू आहेत आणि डावखुर हाताचे अष्टपैलू खेळाडू जे असतात त्यांना प्रचंड मागणी असते आणि आयकॉनचं जर चांगलं पॅकेज तुम्हाला हवं असेल तर मग ऑलराऊंडर खेळाडू तुमच्या संघामध्ये संघमाला घेत असतात, सातत्यानं आपण बघत असतो आणि विशालला मागणी खूप आहे. तोच खेळाडू गोलंदाजी करण्याकरिता आहे परंतु यावेळेस जर पाहिलं तर दादाबाई शेख यांनी थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला त्याची योग्य ती बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. खूप सुंदर फटका. ॲक्शन रिप्लेमध्ये जरूर आपल्याला ही दृश्य बघायला मिळत आहेत. थोडंसं बॅकफुटवर जाऊन खेळण्यात या अगोदरच आपण उल्लेख केला की हालचाल बघायला मिळाली नव्हती परंतु त्यानंतरच्या चेंडूवर आपण जर बघितलं तर दादाबाई शेख हे बॉलच्या लाईनमध्ये आले होते. थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळला. 4 धावा तिथे मिळत आहेत. यावेळेसचा बॉल बॅटची बाहेरची कडा, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धावपाची अवघड संधी आहे परंतु तिथे जर पाहिलं तर एक रिस्की रन जोखीम होती या धावेमध्ये आणि ती धाव इथे पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल होत असताना पाहायला मिळणार आहे. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा विचार जर केला तर एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि या 12 संघांमध्ये एक विजेता होणार आहे. तो विजेता कोण असेल? डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा विजेता कोण असेल? त्याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे आणि आज या स्पर्धेचा कोण असेल राजा ते देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण पहिल्या क्वालिफायरला तर आता सुरुवात झालेली आहे, संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि कोण या स्पर्धेला आपल्या नावावरती करणार आहे ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यासाठी मोठा संघर्ष होणार आहे. त्यासाठी रोमहर्षक लढती आपल्याला बघायला मिळणार आहे. रंगतदार सामने बघायला मिळणार आहेत. चित्त थरारक सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. काल देखील आपण बघितलं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामने आपल्याला जाताना बघायला मिळाले आणि आता सर्वच संघ फिल्टर होऊन आलेले आहेत. 12 संघांमधून 4 संघ फिल्टर झाले आणि ते संघ आज इथे आलेले आहेत. त्यामुळे त्या 4 संघांमध्ये मोठं द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये पहिला सामना सुरू आहे. एका बाजूला साई बालाजी लोणी तर दुसऱ्या बाजूला आपण संघ खेळताना पाहतोय साई निर्माण ग्रुप आणि श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक. चांगला बॉल पुढून बॉल वळाला, फिंगर रोल केले, समोरून बॉलला वळवलं आणि हा चेंडू मात्र निघून गेला आहे सरळ सीमा यष्टीरक्षकाच्या दिशेने. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक जर पाहिला तर 3चा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या
3 फलंदाज बाद आहेत, 28 धावा धावफलकावरती आहेत. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि चौथा षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता राहुरी फॅक्टरीचे संतोष दाभाडे गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाज आहेत, लेदर बॉल क्रिकेटचा देखील प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे, परंतु स्ट्रायकर एंडकडे फलंदाज दादाभाई शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलेला 28 धावा बनवलेल्या आहेत. 7 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळेचा फटका ऑफ ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत मनोज साहेबावे आपण बघू शकता. एक धाव पूर्ण केली जात असताना पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल होईल. 3 महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाले. किरण खोबरे आणि दादाभाई शेख हे 2 फलंदाज आहेत आता मैदानामध्ये. या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे. इथून एक भागीदारी करणं फार गरजेचं ठरेल, कारण एखादी भागीदारी जर झाली तर मग संघ चांगल्या टोटलकडे जाऊ शकतो. जर तुम्ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवर जर केला तर मग तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार नाही. तिथे तुम्हाला चातुर्याचं क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट ते मात्र खेळावं लागणार आहे. सेंटर तयार आहेत. टॉस बॉल होता, यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जात असताना 1च्या मदत धावफलकामध्ये बदल. एकूण धावफलक देखील पुढे जाताना किरण खोबरे यांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. राहता तालुक्यातील बाबळेश्वरचे खेळाडू, एक दर्जेदार राष्ट्रपैलू खेळाडू आहेत. कोथरूडमध्ये त्यांची फलंदाजी आपण रिसेंटली पाहिली असेल. गोलंदाजीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये किरण खोबरेची आहे. चांगली फलंदाजी करण्यासाठी देखील ओळखले जातात. ज्युनियर प्रीमियर लीग JPL मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग आपण त्यांची सातत्यानं पाहत असतो. यावेळेचा हा चांगला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलेला आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दादाभाई यांनी केला. आय साईड थोडीशी डळमळीत होताना दिसते आणि बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. माननीय पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन, ते या स्पर्धेचे खरे शिल्पकार आहेत. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं केलेलं एक दर्जेदार आयोजन. आज अंतिमचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलेला आहे, परंतु तिथे मानव खाते आहेत, बॉलवर येत आहेत आणि रिटर्न तिथे चांगला दिलेला आहे. या ओव्हरमध्ये संतोषनं देखील प्रभावित केलंय. पहा, संतोष दाभाडे यांनी आतापर्यंत चेंडू हाताळलेले 4 आणि त्या 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, म्हणजे आपण विचार जर केला तर गोलंदाजीची लाईन अँड लेन्थचा फार विचार करावा लागतो आणि ती लाईन अँड लेन्थ संतोष दाभाडे आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहे. चांगल्या टप्प्यावर ते गोलंदाजी करतात. किरण खोबरे, दादाभाई शेख या 2 फलंदाजांना आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाबतीत जर विचार केला तर 3 विकेट गेल्यानंतर या 2 फलंदाजांनी थोडासा सावध पवित्रा देखील घेतलेला आणि ते देखील 3 ओव्हरनंतर 31 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे, पहिला क्वालिफायर सुरू आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता पुढच्या एकदा संतोष तयार आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॉल हवेत आहे, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये यश मिळणार नाही आणि तिथे सेफ हँड मानव काते यांनी पकडलाय झेल. विकेटचं बटन होतंय. संघाचा आयकॉन किरण खोबरे बॅक टू द डगआउट. आपण या अगोदरच उल्लेख केला की तुम्हाला सावध पवित्र आता दाखवावं लागणार आहे, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न किरण खोबरेनं केला आणि अजून एक विकेट मात्र इथे येताना पाहायला मिळते. 4 फलंदाज ते आता बाद झालेले आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा
71पर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. 3.5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर 31 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. सँटी दाभाडे अर्थात संतोष खूप प्रभावित करतात, प्रभाव टाकलाय त्यांनी या ओव्हरमध्ये. पुढे सरसावत आल्याबरोबर सादिक शेख यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश मिळालं नाही. या ओव्हरमध्ये सँटी दाभाडे यांनी फक्त 3 धावा दिल्यात आणि एक महत्त्वाची विकेट इथे संतोष दाभाडे मिळवताना पाहायला मिळतात. तर ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 4 बाद 31 धावा, 31 रन. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राजनदादा शिंदे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आहे. अचूक निर्णय क्षमता आणि अचूक नियोजन असलेलं नेतृत्व म्हणजे राजनदादा शिंदे. आज प्रत्येकाच्या, आज तुम्ही जर पाहिलं तर सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून देखील त्यांच्याकडे आपण सर्वजण पाहत असतो आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारं असं नेतृत्व म्हणून राजनदादांकडे आपण आज पाहत असतो. अचूक नियोजन त्यांचं सातत्यानं आपल्याला बघायला मिळतं. कृतिशील, बुद्धिमान, गतिमान आणि सुशिक्षित असं नेतृत्व आहे आणि आज त्यांच्याच माध्यमातून एक दर्जेदार स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 5 घेऊन येत आहेत अकोल्याचे एक प्रतिभाशाली गोलंदाज बशीर शेख. यांना आपण पाहू शकता. संगमनेर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचं केलेलं आयोजन. तब्बल 4 संघ मालकांसाठी 4 टू व्हीलर बाईक्स आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. नवे तर नगर जिल्ह्यात मला वाटतं पहिल्यांदाच 4 संघ मालकांना 4 टू व्हीलर बाईक्स आपल्याला बघायला संगमनेरमध्ये ही एक मोठी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा देखील सतीश भालेराव सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होते आहे आणि बशीर शेख गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेचा बॉल जर पाहिला तर हा चांगला चेंडू होता, परंतु तिथे इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलंय. स्ट्रायकर एंडला दादाबाई शेख, नॉन स्ट्रायकर एंडला सादिक शेख आणि गोलंदाजी करतायत बशीर शेख. 4 बाद 31 दादाबाईच्या विरुद्ध बशीर. सुरुवात चांगली राहिली बशीरची. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे, परंतु तिथे जर पाहिलं तर संतोष बॉलवरती मारायच्या वेगामध्ये येत आहेत. एक धाव परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावफलकावर देखील बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बशीर शेख यांना आपण कोतुळ प्रीमियर लीगमध्ये पाहिलं असेल, काय प्रभावित केलं होतं. गोलंदाजीमध्ये सर्वांची मनं जिंकली होती बशीर शेख यांनी. आणि ज्यावेळेस खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होती, युवराज गुंजाळ यांनी बशीर शेखला आपल्या संघामध्ये समाविष्ट केलं, कारण युवराज यांना माहिती आहे की या खेळाडूकडे किती क्षमता आहे. एक उंचपुऱ्या शरीरयष्टीचे गोलंदाज आहेत आणि या संघामध्ये त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. साई बालाजी 11 लोणी संघामध्ये आपण बशीर शेख यांना खेळताना पाहतोय. गोलंदाजी करत असताना तर समोर सादिक शेख. पुढे टाकलेला बॉल, फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप खेळलाय. यावेळेस क्षेत्ररक्षकाला संधी नसेल आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. बशीरच्या विरुद्ध अजून एक आक्रमण होत आहे. इन टू द स्लॉट अँड बॉल आउट ऑफ द प्लॉट. रडार मध्ये होता आणि त्यानंतर सादिक यांनी बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द स्टेडियम. स्टेडियमच्या बाहेर. हा एक मोठा षटकार. हंगेवाडीचे सादिक शेख मात्र जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेस मात्र हा चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. यावेळेस पुढाकार बंद केले. अतिरिक्त उसळी यावेळेस त्या चेंडूला बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर या चेंडूने उसळी घेतली आणि सरळ निघून गेल्या यष्टीरक्षकाकडे. पुढे राखबंड बशीर करताना पाहायला मिळतात. धावफलकावर धावसंख्या एकूण स्कोर कार्ड 42 झाली आहे धावफलकावर. स्ट्रोक चांगला आहे.
यावेळेस मात्र आडव्या बॅटने या फटक्याला खेळलंय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक देखील बघायला मिळत आहेत, चांगल्या पद्धतीने बॉलला कॅदर करतायत आणि एकच धाव तिथे पूर्ण केली जात असताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक जर पाहिला तर 5चा खेळ संपला, बॅटिंग पॉवर प्ले होता आणि 5 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4/43 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचं एक सुंदर बहारदार दैदिप्यमान प्रभावी आणि सुसज्ज आयोजन, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन या स्पर्धेला आपल्यापर्यंत आणण्याचं काम राजनदादांनी केलेलं आहे. आज अंतिम दिवसामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत आणि या स्पर्धेचा आनंद, या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत असणार आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत असणार आहे. या स्पर्धेचं दर्जेदार टेलिकास्ट 7S लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आलं, त्यामुळे रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 6 कडे आपण जातो आहे आणि 6वं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत संघाचे संघनायक युवराज गुंजाळ. युवराज यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण सादिक यांनी केलंय आणि युवराज यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगतायत सादिक शेख आणि युवराजच्या विरुद्ध केले प्रचंड मोठं आक्रमण. सिक्सर. एक दर्जेदार फटका, बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलंय, तिथेही क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि यावेळेचा बॉल देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंकरिता फटका खेळलाय कडक, घेतोय बाउंड्री लाईनची धडक, बेधडक चौकार. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय. युवराज गुंजाळ पुनरागमन करावं लागणार आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. यावेळेस पुढच्या एकदा बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत, विशाल निकोट वाऱ्याच्या वेगामध्ये चेंडूवर येत आहेत. एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. पहा, मेरिटवर फलंदाजी साधी करताना दिसत आहेत, म्हणजे चेंडूची जी गुणवत्ता आहे त्यावर फलंदाजी करताना दिसत आहेत. एक धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते 100 मदतीने धावफलकामध्ये बदल होतो आहे. धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 54 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. 54 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक मागे उभा आहे. एक धाव पूर्ण केली जात असताना दादाबाई शेख थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत आणि पण जर बघितलं तर 9 चेंडू आणि 9 धाव्यांवर दादाबाई शेख फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आर्या प्रीमियर लीग नाशिकमध्ये खूप चांगला खेळ दादाबाईचा राहिला होता, म्हणजे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं दादाबाई शेख यांना. सेमीफायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना मी त्याला पाहिलं होतं. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर केलाय, उडवलाय बॉल आणि फेकलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. युवराजला दाखवलंय आसमान. सादिक शेखचा अजून एक तगडा प्रहार, षटकार. रडायचं नाही आणि लढायचं हे सादिक सांगताना दिसतोय, कारण युवराजच्या विरुद्ध त्यानं आक्रमण केलेलं आहे. ज्या युवराजांनी मागच्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या होत्या, 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या होत्या, त्याच युवराजांच्या विरुद्ध आता सादिकने आक्रमण केलेलं आहे. परत एकदा विकेट केला जातोय. वा वा, व्हॉट अ शॉट. सादिकच्या बॅटमधून आजच्या दिवसातला एक सुंदर आणि नेत्रदीपक फटका त्यांना पाहायला मिळतोय आणि या ओव्हरचा शेवट देखील षटकारानं झालाय आणि या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा खर्च करण्यात आल्यात. 24 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि 6 ओव्हरचा खेळ आता संपलेला आहे आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 4 बाद 67 धावा. 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
काय फलंदाजी सुरू आहे सादिक शेखची आणि पहिला क्वालिफायर सामना आहे. 67 धावा झालेल्या आहेत. 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि आता अंतिमचं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. पहा, एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळतायत, मोठी मॅच तुम्ही खेळतायत आणि संगमनेर तालुक्यातील स्थानिक खेळाडूंचा खेळ बघण्यासाठीच आपण सर्वजण या स्पर्धेचं आयोजन करत असतो. त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धेचं आयोजन करत असतो आणि सादिक शेख सातत्यानं चांगला खेळ करताना बघायला मिळालेले आहेत. परंतु आज संघ अडचणीमध्ये असताना काय बॅटिंग केली आहे सादिक शेख यांनी. 10 चेंडू आणि 34 धावेंवर ते नाबाद फलंदाजी करतायत. युवराजसारख्या तगड्या गोलंदाजाच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण केलेलं आहे. अंतिमचं आणि शेवटचं षटक सुरू होणार आहे आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येणार आहेत. विजय खिलारी यांना आपण गोलंदाजी करण्याकरिता पाहू शकता. परंतु स्ट्रायकर एंडकडे एक आक्रमक फलंदाज दादाभाई शेख. फटका चांगला आहे. दादाभाई शेख यांनी चढवलंय आक्रमण. या फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. दादाभाईची दादागिरी पाहायला मिळते या शेवटच्या षटकामध्ये. अजून एक षटकार. मेजर रोशन गोरे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा पुरस्कार आहे. अवेत लागोपाठचे 3 षटकार इथे खेळले जातील का. धावफलकावर 79 धावा, 4 फलंदाज बाद. पहा ऍक्शन रिप्ले. स्लॉटमध्ये जर दादाभाईच्या आला तर मग बॉल तुम्हाला खूप दूरवरून आणावा लागतो आणि इथे तेच बघायला मिळालं. चेंडूचा लिंबू करण्यासाठी ओळखले जाणारे दादाभाई शेख आणि आज त्याच दिशेनं त्याच पद्धतीनं फलंदाजी करताना दिसत आहेत. 2 षटकार आतापर्यंत आलेत त्यांच्या बॅटमधल्या शेवटच्या षटकामध्ये. 79 धावा धावफलकावरती बनवल्या. सादिक शेख 34 वर नाबाद, दादाभाई शेख 21 वर नाबाद आहे. ज्या भागीदारीची आपण चर्चा करत होतो ती भागीदारी झाली आहे. परत एकदा बॉलला फेकून दिलंय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. रडायचं नाही लढायचं हेच सांगतोय दादाभाई आणि या बॉलला देखील पाठवतोय सरळ सीमारेषा पार. आणि मेजर रोशनजी गोरे यांच्या वतीनं धावफलकावर धावसंख्या 85 झाली आहे. 4 फलंदाज बाद आहेत. वा दादाभाई, काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. मेजर रोशन गोरे आणि मेजर रवी हासे यांच्या वतीने दादाभाई शेख आपल्यासाठी 500 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी आलेला आहे या 3 षटकारांसाठी. 3 षटकार या ओव्हरमध्ये आले. धावफलकावर 85 धावा. पुढचा बॉल घेऊन विजय तयार आहे. यावेळेस पुढे टाकलं. यावेळेस लेंथ बॉल आहे. पुढे रगबड करणारा हा चेंडू पाहायला मिळाला आहे. विशाल निगोट बॉलवर येत आहेत आणि चेंडूला रिटर्न देखील करताना पाहायला मिळत आहेत. मनात साठवून ठेवावा आणि डोळ्यात भरून ठेवावा असा हा सुवर्ण क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकामध्ये पहिला क्वालिफायरचा सामना आपण सर्वजण अनुभवत आहे. किरण खोबरे 7 वर बाद झाले, परंतु त्यानंतर सादिक शेख आणि दादाभाई शेख या 2 फलंदाजांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, या इनिंगमध्ये आता शेवटचा चेंडू असणार आहे आणि स्ट्रायकर एंडवर सादिक शेख असणार आहेत, ज्यांनी 34 बनवल्या 10 चेंडूंमध्ये. 86 धावा झाल्या. 7 षटकांची लढत आहे
आणि शेवटचा बॉल घेऊन विजय खिल्लारी. यावेळेचा बॉल देखील खराब आहे, खराब लाईन आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. दिशा से भटके तो मिलेंगे फटके आणि तेच चित्र इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. शेवटच्या बॉलवर एक चौकार आला आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 90 आणि या मॅचला जिंकण्याकरिता 91 धाव्यांचं टार्गेट आहे. तर यश एंटरप्राइजेस आणि राजे उमाजनक प्रतिष्ठान वेल्हाळे नाणेफेक करण्यासाठी आपण ताबडतोब आमच्यासोबत जॉईंट व्हायचं. एलिमिनेटरचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. यश एंटरप्राइजेस आणि राजे उमाजनक प्रतिष्ठान वेल्हाळे. मला वाटतं सचिन शिरतार आणि दुसऱ्या बाजूला राजे उमाजी नाईक 11 संघाचा कॅप्टन आणि एस एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. अगदी काही क्षणातच नाणेफेक या ठिकाणी केली जाणार आहे. 7Sवरती सध्या आपण या अत्यंत दर्जेदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा थरार पाहता आहे. राजेंद्रदादा शिंदे युवा मंचाच्या वतीनं व्यासपीठावरती पैलवान राजेंद्रदादा शिंदे आज निश्चितच त्यांच्या संकल्पनेतनं साकार झालेल्या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दिग्गज मान्यवर दाखल होतील. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन राजे उमाजी नाईक आणि एस एंटरप्राइजेस. टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया निश्चितच संगमनेरमधील एक मधुर आवाज संदीप भालके सर. धन्यवाद प्रशांत जाधवडे सर. आपण पाहत आहोत माननीय पैलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर आयोजित खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि यानंतर जी मॅच होणार आहे एलिमिनेटर राऊंडमध्ये, एका बाजूला एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे ह्या दोन टीममध्ये होणारी लढत. एका बाजूला जर आपण पाहिलं संघमालक म्हणून राजे उमाजी नाईक संघामधून जे संघमालक आहेत वेल्हाळे टीमचे रामा जेडगोळले असतील, अजय येरमल आणि त्याचनंतर अझर पटेल. तर दुसऱ्या बाजूला एश एंटरप्राइजेस तेजस दिगे, विनोद पानसरे आणि शुभम कवडे हे जे संघमालक म्हणून काम पाहतात. एक महत्त्वाची मॅच आहे. आणि एका बाजूला एश एंटरप्राइजेस चला सचिन शिरतर कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे टीमचे कर्णधार. आपणाला विनंती असणार आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लवकर या. टॉस या करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय नवनाथदाजी डोंगरे आणि त्यांच्या समेत आकाशजी वाळुंज आपल्यासमोर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. हेलो चिक. हेलो 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 हेलो
हॅलो. टॉस करण्यासाठी आकाश वाळुंज या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. टॉस करतायत अझर पटेल. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेलाळे या ठिकाणी हेड इज कॉल आणि टेल्स. सचिन शिरतर एस एंटरप्राइजेस टॉस जिंकलेले आहेत. काय निर्णय असणार आहे आपला? क्षेत्ररक्षण सर. पहिल्या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सचिन आपला? पहिल्या 2 षटकांमध्ये विकेट घ्यायचा प्रयत्न असेल, त्यानंतर धावा आपोआप रोखल्या जातील. यस, कारण मॅच चालू होती, जास्त वेळ घेणार नाही आहे. अझर पटेल आपण टॉस जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. अझर पहिल्या 2 षटकात बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत आपले आघाडीवरांचं एक टार्गेट असेल एक माइंड सेटमध्ये? 2 ओव्हरमध्ये 35 धावांचं. 35 धावांचं. धन्यवाद अझर पटेल या ठिकाणी आपल्यासमोर जोडले गेले होते. आता यानंतर आपण पाहतो मैदानामध्ये जाणार आहोत. एक चांगल्या प्रकारची मॅच टॉपर टीममधली युवराज गुंजाळ आणि आघाडीचे फलंदाज मनोज नाना जाय भव्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जाऊया बॅक टू द कॉमेंटरी बॉक्स. हॅलो. तर एक पारितोषिक या ठिकाणी येते. या ओव्हरमध्ये 3 विकेट जर आल्या तर मग गोलंदाजाला ताराचंद कोते पाटील संघमालक साहेबांच्या वतीनं 1100 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळेस मिड ऑफमध्ये बॉलला खेळलेला आहे, धाव मिळणार नाहीये. पहा, एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 91 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 91 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीनं होईल की या धावा रोखल्या जातील याचं विवरण करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये पहिल्या दिवसापासून या स्पर्धेच्या निमित्तानं जोडलेले महाराष्ट्रातील नव्हे तर एक भारतवर्षातील प्रख्यात समालोचक आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रशांतजी आदवडे सर यांच्याकडे आपण जाणार आहोत. सर, या आपलं मनापासून स्वागत. खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए ईंट का जवाब पत्थर से दे रहे, गेंद बाउंड्री के बाद 4 रन. खेल दिया था. एक्शन रिप्ले देखे शुभम गीते गेंदबाजी कर रहे हैं और फुल टॉस गेंद थी. इस बार फ्रंट फुट पर मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर. स्कोर फिलहाल 4 रन. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, अच्छी गेंद थी, कमर पर गेंद को फील्ड किया गया. टाइगर टाइगर टाइगर, जबरदस्त फील्डिंग का नजारा. स्कोर अगर देखें तो रन संख्या 5 रन. आज के दिन का फर्स्ट कॉली पर आप देख रहे हैं डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 और ताराचंद कोते पाटिल इस वक्त मंच के ऊपर है. साई निर्माण ग्रुप शिरडी श्रमिक मित्र मंडल नासिक टीम के ओनर. और फिलहाल बहुत ही बेहतरीन खेल बीच मैदान पर हो रहा है. एक्शन रिप्ले आप देख रहे हैं और सुंदर फील्डिंग टाइगर द्वारा. स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के. कॉम बॉक्स में शाहरुख जी हमारे साथ जुड़े हुए हैं और इससे पहले अनिल जो हमारे स्कोरर जिन्होंने बहुत ही बढ़िया काम किया. डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 जीतने के लिए बहुत बड़ा टारगेट है, लक्ष्य बहुत बड़ा है, तो आपको स्टार्ट अच्छा देना होगा. लॉन्ग पर खिलाड़ी लेकिन उनके आगे गेंद. हाँ, क्या बात है. बीच मैदान पर जब गेंद हवा में चली गई तब सारे खिलाड़ी ने रिएक्शन, जो इनफील्ड में खिलाड़ी है सारे, वहाँ से रिएक्शन आ गई. और अब जाकर इनको पता है कि युवराज गुंजाल ऑलराउंडर खिलाड़ी है और ये विकेट जो है बहुत महत्वपूर्ण. सफल हुए थे. गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र में लॉफ्ट जरूर किया गया था. हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी सोमनाथ वायकर यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक. सोमनाथ जी थैंक यू सो मच. अभी हौसला बुलंद करने का काम कर रहे हैं. सुंदर स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग और गेंद को रोकने की पूरी कोशिश. भंडारी साहब वहाँ मौजूद थे, डाइव लगाई और गेंद को रोकने का प्रयास किया गया. उनके पैर को गेंद लगी है और उसके बाद में स्टक कवर क्षेत्र में चली गई. पहले ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के और 36 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. आप एक बार फिर ऑन स्क्रीन देख सकते हैं हमारे दोनों अंपायर सतीश भालेराव और संतोष भालेराव. कुणाला सुटणे हाव, कोण खाऊन जाणाऱ्या भाव. मैदानावरती
अत्यंत महत्त्वाचा सामना। शाहरुख, पहले ओवर की कहानी, रन संख्या 7 रन वगैरह के नुकसान के, क्या कहना, जिस तरह से ज़बरदस्त गेंदबाजी हुई है। नक्कीच शुभमचं कौतुक करावं लागेल। एक चौकार त्याच्या विपक्ष आला, परंतु त्यानंतर पुनरागमन चांगलं राहिलं। 91 धावांचं एक मोठं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फलंदाजी करणाऱ्या संघाला मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये थोड्याशा धावा बनवणं ते गरजेचं राहणार आहे। चांगली सुरुवात जर झाली तर मग तुम्ही या सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकता आणि येणाऱ्या फलंदाजासाठी तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म उभं करू शकता। तो प्रयत्न या दोन फलंदाजांना करावा लागणार आहे। मनोज जायभावे आणि युवराज गुंजाळ हे दोन फलंदाज बघायला मिळत आहेत। तर गोलंदाजी करण्याकरिता ज्यांनी फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे ते दादाभाई शेख ओव्हर नंबर 2 करण्याकरिता येत आहेत। एक अच्छी बात है कि नए नए हीरो उभर कर आ रहे हैं। साई बालाजी लोनी और साई निर्माण ग्रुप स्टेडी के बीच मुकाबला, गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज आउट और मनोज जाय भाई आपको जाना पड़ेगा डगआउट की तरफ। पहले विकेट का पतन। कशाही 3 विकेट आल्या तर चौपाटी वडेवाले यांच्याकडं 1100 रुपये आणि संघ मालकाकडनं 1100 रुपये, 2200 रुपयाचं पारितोषिक आहे। 5000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे। त्यामुळे आता शेअर मार्केट आहे ना खूप वधारले। ताराचंद कोते पाटील साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कार असणार आहे। ते स्वतः संघमालक आहेत। तर पहिली विकेट आली आणि ती मोठी विकेट आहे आणि आता नवीन फलंदाजी करण्याकरिता मानव आलेले आहेत। यांच्यावर देखील प्रशंसक नजर असतील। जी हाँ, बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है मानव काटे ने, टेक्निक बहुत अनकिन की। और दादाभाई गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर की। अगली गेंद टपकाते बाहर की तरफ गेंद निकली है, इस बार कट करने का प्रयास किया। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। दादाभाई बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और शाहरुख पहली गेंद पर जो विकेट मिला ना, कॉन्फिडेंस दादाभाई का बढ़ता हुआ। इस बार रिव्हर्स खेळणे का प्रयास, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे। थोडासा दबाव जो आहे तो हटवणारा हा चौकार आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा दिलासा देऊन देणारा एक चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या 4च्या मदतीने धावफलक देखील पुढे जात आहे। 11 धावा धावफलकावरती प्रशांत सर झालेले आहेत। पहा, पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर 7 धावा होत्या। या ओव्हरमध्ये दादाभाईनं सुरुवात चांगली केली आहे। तुम्हाला 91 बनवायच्यात आणि त्या 91 बनवत असताना तुम्हाला रणनीती बनवाव्या लागतील या धावा बनवण्यासाठी। साझेदारी की जरूरत है। कदमों का इस्तेमाल किया, कमर पर खिलाड़ी, टाइगर 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 जिनके पास है हुनर और सेलिब्रेशन मोमेंट है, सेलिब्रेशन मोमेंट है। बल्लेबाज मानव बैक टू द पवेलियन गॉन। कडनं 1100 रुपयाचं पारितोषिक आहे। त्याचबरोबर चौपाटी वडेवाले यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक आहे। सोमनाथ सरांकडून 5000, आकडा 10,000 पर्यंत जाईल की काय? हॅट्रिकसाठी इथे आता बक्षीस मोठ्या प्रमाणात। आणि काय गोलंदाजी करतोय दादाभाई। बॅटिंगमध्ये दादागिरी केलीच, पण आता इथे गोलंदाजीमध्ये देखील तो सांगतोय फक्त बॅटिंगने गोलंदाजी पण चांगली करू शकतो। अष्टपैलू खेळाडू आहे। नक्कीच पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये देखील वर्चस्व निर्माण केलं। एक चांगली टोटल धावफलकावर लावली आणि ज्यावेळेस या धावा रोखण्याकरिता आले त्यावेळेस शुभम गीतेनं थोडासा ब्रेक लावला, तिथे त्यानं 7 धावा दिल्या। या ओव्हरमध्ये जर बघितलं तर 2 विकेट्स आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये इथे गोलंदाज दादाभाई यांनी घेतलेल्या आहेत। पव्यात नवीन फलंदाज आता संघाचे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे। संतोष कुदळे यांच्याकडनं आता विकेट आली, अर्थात विशाल नगोट मैदानावरती।
तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. या बॉलवरती विकेट आली तर हे पारितोषिक असणार आहे संतोषजी कुदळे यांच्याकडून. 1100चा आकडा कोण सोडायला तयार नाही आहे. धावफलकावरती एकूण धावा 11 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, परंतु मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण विशाल निगुटला एक मोठी इनिंग साकारावी लागेल जिंकण्याकरता. मोठा बने धावसंख्या आपण बघितलं तर 12, 91 धावांचा पाठलाग, 90 धावा 4 गटाच्या मोबदल्यामध्ये साईब संघानं या ठिकाणी उभारल्या. दोन्ही संघाकडे आपण बघितलं तर साईने सुरुवात होते, पण घाई करून चालणार नाहीये. दादाभाई गोलंदाजीसाठी ओहो हो, मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालेलं नाहीये. या ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. दादाभाई यांनी फक्त 5 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट प्रशांत सर दादाभाईला मिळाल्या. 2 ओव्हर संपल्यात आणि धावफलकावर 12 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. आता सामना थोडासा पुढे गेलाय. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 79 धावा या मैच जिंकण्याकरिता. शानदार गेंदबाजी दादाभाई द्वारा इस प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया है और कमाल का खेल भी मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है. कांटे की टक्कर देखने का मौका मिलेगा. दोनों तरफ का जो स्टार्ट था बिल्कुल उसी तरह का है. ज़्यादा रन नहीं बने थे, विकेट गिर गए थे. अब जाकर अगर देखें तो बहुत ही क्रुशियल मुकाबला है, तो साझेदारी चाहिए. अब पहले 2 ओवर की कहानी अगर देखें तो बहुत साझेदारी है, लेकिन संतोष कुदळे ओके, संतोष कुदळेचं फक्त एकाच बॉल करता 1100 रुपयाचं पारितोषिक होतं. बाकी आता पारितोषिकांची म्हणजे खैरात आहे ती सातत्याने आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अजित कोते पाटील, त्याचबरोबर चौपाटी वडेबाले यांच्याकडे देखील पारितोषिक आहे. स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर. विशाल निगोट के ऊपर सबकी निगाह, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. और युवराज गुंजाल ये भी कमाल के खिलाड़ी है. शानदार बल्लेबाजी इन्होंने की है. दादाभाई का ओवर बहुत ही बेहतरीन था, केवल 5 रन खर्च किए. काफी ऑफ टाइम के बाहर गए इस बार. अंपायर हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा कर रहा है. स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो ये तीसरा ओवर है. डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल ने चषक 2025 चैलेंज किया गया. पहली गेट पर बिल्कुल काफी ऑफ टाइम के बाद आंखों से दूर, आईलाइन से दूर रखने का प्रयास किया गया था. और फिलहाल अगर देखें तो व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया था और गेंदबाज ने चैलेंज किया है, दावा किया है. टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया है. 12 रन 2 विकेट के नुकसान पर है. प्रतियोगिता का आज का ग्रैंड फिनाले साई बालाजी लोनी और साई निर्माण ग्रुप, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर है. साई निर्माण ग्रुप शिरडी, समेक मित्र मंडल, ताराचंद कोते पाटिल, प्रवीण बावडवले टीम के ओनर. साई बालाजी लोनी की बात करें तो हनुमान शेठ गबाणे, म्हणजे यापूर्वी आपण बघितलं तर ताराचंद कोते पाटील साहेबांकडं बक्षिसांची खैरात झाली. जाऊया पुन्हा एकदा संदीप बालके सर आमच्याबरोबर जॉईन होतात. धन्यवाद प्रशांत सर. विशाल निगोटच्या विकेटसाठी, विशाल निगोटची जो कोणी गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी सोमनाथ वायकर आणि विशाल कुदळे यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी असणार आहे. प्रशांत सर. थैंक यू संदीप सर. बैक टू क्रिकेट. अब इंतजार कर रहे डिसीजन का. डिसीजन क्या होगा? गेंदबाज को लग रहा है ये फेड डिलीवरी है. गेंदबाजी के लिए गेंदबाज फिलहाल जिनका रोल बहुत इंपॉर्टेंट रहेगा, किरण कोबरे. इट्स अ फेड डिलीवरी. तो चैलेंज किया था, आपने रिव्यू लिया था, वो सक्सेसफुल हो गया. रिव्यू आप रिटेन कर सकते हैं. इट्स अ फेड डिलीवरी. नाउ स्कोर 12-2. गेंदबाजी कर रहे किरण कोबरे. विशाल निगोट ऑन स्ट्राइक. हवा में उछाला. इस बार गेंद की तरफ चाहता नहीं थे बल्लेबाज, दूर थे और हवा में गेंद थी. वाइड लंकापुर खिलाड़ी तैनात था. गोता लगाया, छलांग लगाई, गेंद को रोका गया है. स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर. 13-2. विशाल निगोट दोपहर के अंदर. युवराज गुंजाल को आखिर तक खेलने की जरूरत है. बल्लेबाजी बहुत बढ़िया करते हैं. प्रतियोगिता में 1 हैट्रिक ले चुके हैं रोहन शेल्के, अशोक एडे और युवराज गुंजाल. लेकिन अब आपको बल्लेबाजी करनी है. हर मैच में स्टार्ट अच्छा हुआ है लेकिन वो बड़ी पारी नहीं आई है, तो ये एक अच्छा समय है क्योंकि फर्स्ट कॉली पर आप खेल रहे हैं. किरण खोपरे गेंदबाजी करते हुए इस बार काफी ऑफ टप के बाहर गेंद. और देखना चाहिए कि गेंद का टिप्पा कहाँ है, क्या विकेट के अंदर या विकेट के बाहर.
शंतनू जाधव हे देखील आता क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. आणखीन एक दर्दी व्यक्तिमत्व. हा सामना 91 धावांचा पाठलाग झाला आणि यशस्वीपणे पाठलाग झाला. सामना जिंकला तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांत सर, एक बक्षीस आलेलं आहे पहा. या संगमनेर तालुक्यातील ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून अनेक लेख लिहिलेले आहेत, बाईट लिहिलेले आहेत, ते सन्माननीय ललितजी मोरे आणि नितीनजी सरोदे यांच्याकडनं युवराज गुंजालच्या लगातार 3 षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एक ना चुकून घेतात युवराज सिंग, पण आता युवराजला युवराज सिंग बनावं लागेल सामना जिंकायचा असेल. ते चुकून आले पण मैदानात युवराजला ते खरं करून दाखवावं लागेल. ब्रॉडला जसे 6 षटकार टोटवले ना, तसेच शाहरुख या ठिकाणी किमान 3-4 षटकारचं टोटल बक्षीस मिळेल. ललित सरांचं देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक आहे. ज्या पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल या स्पर्धेबद्दल देखील त्यांची खूप चांगली आर्टिकल आपल्याला बघायला मिळतात. मेजर साहेब, आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. रन संख्या 13 रन 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है. विशाल निकोट और युवराज गुंजाल. कुछ देर के लिए नो बॉल, थोड़ा सा समय लिया अंपायर ने. नो बॉल, इट्स नो बॉल. तो आने वाली गेंद फ्री हिट. डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 पिक्चर सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट. फ्री हिट पर शॉट अच्छा नहीं था, काफी ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे. इस बार बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई अवसर नहीं है. स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेलाळी टीमचे मालक रामा जेडगुले यांचे परममित्र साईखिंडीचे उद्योजक गणेशजी नरोडे हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड बॉल का इशारा आंखों से दूर रखना चाह रहे हैं और किरण कोपरे दोबारा चैलेंज कर रहे हैं क्योंकि इन्होंने एक रिव्यू बचाया था, मतलब बहुत बढ़िया तरीके से लिया था, सक्सेसफुल हुआ था. तो रिव्यू रिटर्न है. टीपी अंपायर की तरफ सिग्नल किया गया. मैदानावरती खेळ थांबलाय आणि आता जर अजून काही पारितोषिक असेल किंवा मान्यवर असेल त्यांचं आपण स्वागत करूया. दरम्यान या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. युवराज गुंजालच्या प्रत्येकी 3 लगातार षटकारासाठी नवनाथदाजी डोंगरे यांच्याकडनं तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जितक्या षटकार हॅट्रिक होतील तितक्या षटकार हॅट्रिकसाठी सन्माननीय नवनाथदाजी डोंगरे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे युवराज गुंजालसाठी. स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर. किरण कोबरे गेंदबाजी कर रहे, आइकॉन खिलाड़ी है और 2 बड़ी टीमें मैदान के अंदर. बस क्वालिफायर ऑफ द टूर्नामेंट साई बालाजी लोनी बनाम साई निर्माण ग्रुप शिर्डी. राहुल शेठ गबाणे यांच्याकडनं एक पारितोषिक आता जाहीर होतं आहे. त्याचबरोबर साई बालाजी लोणी संघाचे संघ मालक हनुमान शेठ गबाणे. एकूण हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. जर सामना या जोडीनं जिंकून दिला तर बक्षीस असेल 5000 रुपये. 5000. इट्स अ फेयर डिलीवरी. दोबारा आप देखें तो बीच मैदान पर गेंदबाज ने जो रिव्यू लिया तो वो सक्सेसफुल हुआ है. तो कोबरी साहब आप रिव्यू रिटर्न कर रहे हैं, बहुत बढ़िया काम कर रहे हैं, अच्छा कार्य कर रहे हैं. वैसे गेंद काफ़ी ऑफ स्टंप के बाहर भी थी. बहुत ही खूबसूरत मुकाबला और ये एक्शन रिप्ले. फुल टॉस, उसके ऊपर प्रहार. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, स्टेडियम के बाहर. गगनचुंबी सिक्सर, ब्यूटीफुल शॉट. इंपॉर्टेंट मुकाबला है युवराज गुंजाल के लिए. खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, उसके ऊपर दमदार स्ट्रोक खेल दिया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. तब युवराज गुंजाल ने 7 पर की तरह स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर. छक्के और चौकों की बरसात इस टूर्नामेंट में हुई है. पहलवान राजेंद्र दादा शिंदे युवा मंच संगमनेर प्रेसिडेंट सुजय दादा विखे पाटिल चषक 2025. इस छक्के ने कान में एक बार फिर पलट पार. युवराज गुंजाल की अगर बात करें तो बल्लेबाजी इन्होंने उम्दा की है. जैसे कि मैं चर्चा कर रहा हूँ यहाँ से आपको बता रहा हूँ कि स्टार्ट इनको मिला है, लेकिन ये एक ऐसा वक्त है जिसमें आप सबसे बेहतरीन मुकाबला खेल रहे हैं.
हे आपले आधारस्तंभ सध्या आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. सुजयदादा विखे पाटील खासदार म्हणून, त्याचबरोबर सर्व आपले मार्गदर्शक विखे पाटील परिवारानं सातत्यानं आपल्या येथील भागासाठी विकासाचं एक काम नेहमीच केलेलं आहे. खोपरे गेंदबाजी कर रहे हैं, किरण खोपरे अपनी बॉलिंग मार्फत तैयार है, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. काफी आउट के बाहर खेलते ऑल साइड पर खेल दिया है, लांगा पर खिलाड़ी तैनात है. सुमित भंडारी ने गेंद को फील्ड किया, 1 रन देने का अवसर. ओवर की समाप्ति, युवराज गुंजाल अपने पास रखेंगे स्ट्राइक. स्कोर 21, 2 विकेट के नुकसान पर. 4 ओवर का खेल अभी भी आना बाकी है. और शाहरुख क्या कहना है, जिस तरह से वह 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, अभी भी 18 गेंदों का खेल आना बाकी. समीकरण आपके स्क्रीन पर रहेगा, लेकिन जो 3 ओवर की कहानी है बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है. नक्कीच गोलंदाजीचा विचार जर केला तर गोलंदाजांनी अचूकतेनं गोलंदाजी केली आहे. आपण पहिल्या ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. ओव्हर नंबर 2चा विचार जर केला तर ओव्हर नंबर 2 मध्ये फक्त 5 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये किरण खोबरेनं फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे असा कोणताही गोलंदाज नाही आहे की त्यानं 2 अंकामध्ये धावा खर्च केल्या. शुभम गीतेनं पहिल्या ओव्हरमध्ये 7 दिल्या, ओव्हर नंबर 2 मध्ये 5 धावा खर्च झाल्या दादाबाई शेखच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये किरण खोबरेने 9 धावा दिल्या. पहा आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, या महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेतृत्व आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि युवकांचे आशास्थान डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा एक मोठा दिवस आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचा सुवर्ण दिवस आहे. गोलंदाज शुभम गीते समोर युवराज गुंजाळ. सर आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडूंमध्ये आता त्यातला एक चेंडू आता निर्धाव आलेला आहे, म्हणजे 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शाहरुख आणि तुम्हाला 17 थांबवतो मध्ये एक 70 ची मिनिट गरज. मी. इथे एक बक्षीस आलेलं आहे. या षटकात जर लगातार 3 विकेट जर आल्या, रिव्ह्यूची मागणी पंचांनी पण केलेली आहे मैदानामध्ये. सन्मान्य शिर्डीनगर पंचायतचे नगरसेवक आदरणीय ताराचंदजी कोते पाटील, त्याचबरोबर भाऊ कोते पाटील आणि सोमनाथजी सोमवंशी सूर्यवंशी यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गोलंदाजासाठी. परत एकदा जाऊया शाहरुखजी पठाण यांच्याकडे, परंतु रामा जेडगुले यांचे परममित्र उद्योजक गणेशजी हे सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. गणेशजी नरवडे. इट्स अ फेयर डिलीवरी, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है. और किरण खोबरे तीसरी बार जो रिव्यू आप देख रहे हैं सक्सेसफुल है. ये एक्शन रिप्ले देखिए शबनेस लाइव पर. बल्लेबाज युवराज के ऊपर दारोमदार रहेगा, इंपॉर्टेंट खिलाड़ी है. टीम के कप्तान इस वक्त बीच मैदान पर क्या लीड करेंगे, उधरबाज खिलाड़ी है. शानदार प्रदर्शन बीच मैदान पर किरण खोबरे का भी रहा है. शुभम गीते बहुत अच्छा काम कर रहे हैं और दोनों का प्रदर्शन लाजवाब. स्कोर 21, 2 विकेट के नुकसान पर. शुभम गीते गेंदबाजी कर रहे हैं. ये थोड़ा ज़्यादा हो गया और काफ़ी ऑफ स्टंप के बाहर वाइड लाइन पर गेंदबाजी करना चाह रहे हैं या आई लाइन से दूर करने की कोशिश. और नो बॉल का इशारा अंपायर ने किया है. ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. और डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, दिए घुमा के खेलने का मौका मिलेगा. प्लान है शाहरुख युवराज के खिलाफ गेंदबाजी. देखिए काफी ऑफ स्टंप के बाद छठे 7वें स्टंप की तरफ या फुल एंड गेंदबाजी करने की कोशिश हो रही है. तो बल्लेबाज युवराज को भी अपना प्लान बनाना पड़ेगा. अगर ए प्लान आपका सक्सेसफुल नहीं हो रहा है तो प्लान बी की तरफ जाने की जरूरत है. और यह अच्छा अवसर है जिसमें बल्लेबाज अपने बाजू खोल सकते हैं. अंपायर ने सुदर्शन चक्र घुमाया है, क्या बल्लेबाज बल्ला घुमाएंगे वो देखना बहुत जरूरी. शानदार खेल मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा अभी तक रहा है. प्रतियोगिता का आज का बाद 7वां दिन. स्कोर 22 रन 2 विकेट के नुकसान पर. और शुभम गीते गेंदबाजी कर रहे. गेंद को वो करना चाहते थे, इस बार बल्ले का मोटा सिरा फाइन लेग पर गेंद चली गई. कैच लपक लिया गया, लेकिन ये नहीं भूलना है शाहरुख की ये बॉल जो था वो फ्री हिट था. ट्रीट नहीं दे पाए युवराज गुंजाल. 8 पर केतरे 10 गेंदों का सामना किया. धीरे धीरे शुभम गीते अपने बॉलिंग मार्ग पर आए हैं गेंदबाजी करने के लिए. फ्लाइंग स्लिप एक पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है. सुंदर गोलंदाजी. जरी एक खराब चेंडू आला असला परंतु पुनरागमन झालेला आहे.
परंतु युवराज आणि विशाल या दोन फलंदाजांमध्ये क्षमता इथून पुढे सामना जिंकून देण्याची, चित्र बदलवण्याची क्षमता या दोन फलंदाजांमध्ये आहे. परंतु हा फटका इथे फसतोय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. दीपक डिंबर यांनी पकडलाय झेल. मोठी विकेट येते, मोठ्या विकेटचं पतन होतंय. युवराज बॅक टू द डगआउट. वही प्लान था जिसके बारे में हम चर्चा कर रहे थे. काफ़ी ऑफ टाइम के बाद फुल इन गेंद और गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और शानदार, बहुत ही शानदार कैच लंगा पर. शुभम गिते का खुशी का कोई ठिकाना नहीं है. क्रुशियल मुकाबला है. बाईस रन 3 विकेट के नुकसान पर 69 रनों की जरूरत है. बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं और एक तरफ विशाल निकोट 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. विजय खिलाड़ी न्यू बैटर फ्लैंक टिप करी पॉइंट. एक एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर मौजूद है. लॉन्ग ऑन मिड विकेट डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. टप्पा खाते उछालता ऑन साइड पर गेंद को खेल दिया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात और फिलहाल 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या 23 रन 3 विकेट के नुकसान पर. जब 90 के ऊपर का अब पीछा कर रहे हैं, इतना बड़ा टोटल है, रनों का अंबार है, तो गेंदबाजी की बात करें तो शुभम गिते और किरण खोबरे ने सदी भी गेंदबाजी की है, प्रभावित किया है. हर मैच में कंट्रीब्यूशन बहुत बढ़िया रहा है. और अब जाकर निगाह रहेंगे विशाल निगोट के ऊपर, वो किस अंदाज से बल्लेबाजी करेंगे. 20 चेंडू आणि 68 धावांचं टार्गेट आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे. विशाल निघोट एका बाजूला आहे तर विजय खिलारे यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला, आडव्या हाताने बॉलला खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण करत असताना प्रशांत सर 91चं टार्गेट ठेवण्यात आलंय. पहिला क्वालिफायर आहे, जो जिंकणार तो फायनलला जाणार आहे आणि दोन्ही संघांचा प्रयत्न राहील की या मॅचला जिंकून फायनलला जायचं आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला संघर्ष तर करावाच लागणार, कारण सहज विजय तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळवता येणार नाही. त्यासाठी संघर्षच करावा लागेल. जरी 91 बनवायचे असल्या परंतु ते अशक्य देखील नाही आहे, शक्य आहे. परंतु इथून पुढे तुम्हाला रणनीती आखाव्या लागतील. कोणत्या गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण करायची, कोणत्या गोलंदाजांच्या विरुद्ध संयमानं क्रिकेट खेळायचं आहे, ते मात्र इथे करावं लागणार आहे. आक्रमण, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन, ब्यूटीफुल शॉट, कमाल का स्ट्रोक था जिसकी जरूरत थी. वेलकम 6. भी खेल दिया था, आगे गेंद थी और गेंद को खेल दिया काउंट कॉर्नर बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए. और इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल 30 रन 3 विकेट के नुकसान पर. शाहरुख, ये जो मुकाबला है ना, इसमें छक्का तो आया लेकिन निरंतरता, क्रिकेट में निरंतरता बहुत ज़रूरी है. इतना बड़ा टोटल है, 7 ओवर का मुकाबला. अब आपके पास और जो गेंद है उसके बारे में चर्चा होगी. 18 गेंदों का खिलाना बाकी है और जीतने के लिए 61 रनों की ज़रूरत है. तो दुबारा बल्लेबाजी करने आपको विजय खिलाड़ी ने आगाज अच्छा किया, लेकिन विशाल निगोट ये क्या कर सकते सबको पता है. तो इस मैच में अब पूरी तरह से दारोमदार रहेगा विशाल निगोट के ऊपर. 3 पर के अंदर 4 गेंदों का सामना किया और अब जाकर बैटिंग बॉल का इशारा मैदान के अंदर हो रहा है. किरण खोबरी को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. या ओव्हरमध्ये जर विशाल निगोटची जर विकेट आली तर संघमालक सन्माननीय नगरसेवक ताराचंदजी कोते पाटील आणि प्रवीणजी नवले पाटील यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक किरण खोबरेसाठी असणार आहे. ऑफ टप के बाहर गेंद, इस बार टाइमिंग अच्छा नहीं है. एक्स्ट्रा कवर पर गेंद को फीड किया जाएगा लेकिन 2 रन लेने का मौका मिलेगा. 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है. रन संख्या इसी के साथ 32 रन 3 विकेट के नुकसान पर. 5वां ओवर प्रगति पर है.
काटे की टक्कर देखने का मौका जरूर मिलेगा। फर्स्ट क्वालिफायर ऑफ द टूर्नामेंट आप देख रहे हैं डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 राजेंद्र दादा शिंदे युवा मंच द्वारा इस प्रतियोगिता का शानदार आयोजन। किरण खोबरे तैयार सामना करने के बल्लेबाज विशाल निगोट। ओ बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन थी और दोस्तों गति परिवर्तन किया गया था। इस बार दुविधा में रहे बल्लेबाज विशाल निगोट, रन बनाने का कोई अवसर नहीं है। दरम्यान या ठिकाणी बजरंग दलाचे कट्टर समर्थक सन्माननीय शांभाऊ नायकवडी यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं सुद्धा पैलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंचच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। अनप्लेएबल डिलिव्हरी, वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु इथे पंचांशी जोडले जात आहेत। हा चेंडू खराब ठरवत आहेत। किरण खोबरेच्या गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर स्लोवर वनचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं करतात आणि फलंदाजांना त्यांचा स्लोवर वन ओळखणं ते देखील तितकं सोपं नाही आहे। गाणं बंद करण्यात आता स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक दीपक बॉलच्या खाली येत आहेत। बिग विकेट गॉन, मोठा मासा गळाला लागतोय। विशाल निघोट यांना आता माघारी जावं लागणार आहे, कारण जो फलंदाज संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होता त्याला देखील आता बाहेरचा रस्ता दाखवलाय। किरण खोबरेनं आयकॉन बाद केलाय। विशाल निघोट बॅक टू द डगआउट। दरम्यान शाहरुख आपणाला थांबवतो या ठिकाणी मी या विकेटसाठी साई निर्माण ग्रुप आणि श्रमिक मित्र मंडळ संघाचे संघमालक नगरसेवक सन्माननीय ताराजनजी कोते पाटील आणि संघमालक प्रवीणजी नवले यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आणि सोमनाथ वायकर आणि विशालजी कुदळे यांच्याकडनं सुद्धा 1100 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 2200 रुपयाचं पारितोषिक किरण खोबरेसाठी असणार आहे। किरण खोबरे ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की, प्लान तैयार था इस मैच में। आज विशाल निगोट के खिलाफ क्या गेंदबाजी करनी है और योजना के अनुसार गेंदबाजी रही है। युवराज गुंजाल के खिलाफ भी आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी स्लोवर वन और उसके साथ वाइड यॉर्कर का अच्छा इस्तेमाल किया गया और उसका फायदा मिला। दबाव पूरी तरह से बल्लेबाजी के ऊपर है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किरण खोबरे और शुभम गीते द्वारा। स्कोर 33 रन 4 विकेट के नुकसान पर। ओह बढ़िया लाइन, आंसर पर खेलना चाहते थे बल्लेबाज आदिल शेख। प्रेशर बढ़ रहा है इस वक्त बल्लेबाजी के ऊपर क्योंकि टारगेट बहुत बड़ा, 91 रनों की जरूरत है। स्कोर 33 रन 4 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर। किरण खोबरे बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। लाइन स्लिप एक खिलाड़ी इस वक्त अगर देखें तो गली में पॉइंट एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग पर खिलाड़ी, अवसर पर 5 खिलाड़ी। टपकाती गेंद एक बार फिर अंदर की तरफ आई है। गेंद की लाइन में बल्लेबाज नहीं है। आदिल ने कल बहुत उम्दा बल्लेबाजी की है, लेकिन कल अलग गेंदबाज थे। प्रशांत सर आपल्याला 1 मिनिट थांबित आहे मी या ठिकाणी। आमचे परम मित्र युवराजजी गुंजाळ यांचे वडील आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय भास्करांना गुंजाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असणार आहे। नो पुल टॉस गेंद स्क्वायर की तरफ खेल दिया, खिलाड़ी तैनात है, 1 ही रन मिलेगा। लेकिन इस वक्त बड़े स्ट्रोक की मांग हो रही है। किरण खोबरे 2 ओवर 13 रन 1 विकेट, बहुत ही शानदार गेंदबाजी आइकॉन द्वारा। चौथी 4 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ। अब जाकर समीकरण आपके स्क्रीन पर रहेगा। 7 ओवर का मुकाबला है और 12 गेंदों का खेल, 57 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कहानी इंटरेस्टिंग है। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। दबाव पूरी तरह से बल्लेबाजी के ऊपर। डीजे मास्टर शुक्रिया डीजे। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 T20 स्पोर्ट्स। अच्छू व्यापारी और सुमित भंडारी, अज्जू व्यापारी और जो अपने टी शर्ट देखा इस वक्त अंपायर ऑफिशियल के लिए जो हमारे स्पॉन्सर है। 35-4 विकेट के नुकसान पर। 6वां ओवर प्रगति पर है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन और अभ्यास के साथ क्रिकेट मैदान के अंदर आज आपने देखा है लाजवाब प्रदर्शन किया गया गेंदबाज द्वारा। प्रवीण सालवे
काफी ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, व्हाइट बॉल का इशारा किया गया और आपके पास रिव्यू है DRS है तो इसका इस्तेमाल करते हुए प्रवीण सालवे डिसीजन पेंडिंग टीपी अंपायर का क्या कहना वो देखना बहुत जरूरी है। ऑनफील्ड अंपायर ने व्हाइट बॉल का इशारा किया था तो गेंदबाज ने चैलेंज किया है। प्रवीण सालवे बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, वडगांव पान के खिलाड़ी बीच मैदान पर है, लक्ष्य बहुत बड़ा है और रन नहीं आ रहे, दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर और मोमेंटम गेंदबाजों के पास। ताराचंद भाऊ कोते आणि प्रवीण भाऊ नवले आपण या ठिकाणी सुमित भंडारीचा टी शर्ट अत्यंत सुंदर डिझाईन केलाय स्वतःचा। सुमित भंडारी सध्या या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे आणि T20 स्पोर्ट अर्थात सुमित भंडारी त्याचबरोबर अज्जू व्यापारी दोघंजण खूप छान पद्धतीने चालवतात सध्या। काल एक आमची चर्चा झाली इथेच एका प्रेक्षकांबरोबर, कारण टी शर्ट जर हवे असतील तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आम्हाला धावायला लागायचं, परंतु जे T20चं दालन उभं राहिलं त्यामुळे आता इतकं धावावं लागत नाही आहे। डिसिजन पेंडिंग आहे, अजूनही डिसिजन आलेलं नाही आहे। प्रवीण साळवे कोणत्याची मार्कवरती 35 धावा 4 गड्याच्या बबोद्यामध्ये, षटक क्रमांक 7 281 चौकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये। आणि आता इट्स अ फेड डिलीवरी, आपका जो रिव्यू था बिल्कुल सक्सेसफुल हो गया, दोबारा आप रिटर्न करेंगे। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है अभी तक गेंदबाजों द्वारा। ऑन सर पर कहते हैं शॉट, अच्छा कड़क शॉट, वन बाउंस गेंद बाउंड्री की तरफ जा रही है और ये क्या हुआ, ये क्या हुआ, मोए मोए गेंद बाउंड्री के बाद 4 रन। रन तो आपको चाहिए तभी जाकर बात बनेगी, अभी भी टारगेट बहुत बड़ा है। ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर, एक बार तो लग रहा था गेंद को ऊपर रोका गया लेकिन उसके बाद गेंद इनके हाथ से फिसल गई, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। रुक कर गेंद आई, लेग ब्रेक किया गया था, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, थोड़ा सा फंबल हुए हैं। 1 रन के ऊपर निर्भर रहेंगे संतोष रहेंगे दोनों बल्लेबाज विजय खिलाड़ी और आदिल शेख। इसको 40 रन 4 विकेट के नुकसान पर और छठा ओवर प्रगति और 8 गेंदों का खिलाना बाकी है। विशाल निकोट अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए, 7 गेंदों में 5 रन, 8 गेंदे 51 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। शुक्रिया अनिल। फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, इस कवर पर इस स्ट्रोक के लिए प्रोटेक्शन है। तो टाइगर ने भी बहुत बढ़िया काम किया जब इनके पास गेंद आई और जबरदस्त फील्डिंग का नजारा। 7 गेंदों का खिलाना बाकी है, जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। अब यहाँ से मंजिल से दूर जाती हुई टीम शाही बालाजी लोनी, लेकिन एक तरफ शाही निर्माण ग्रुप सी टीम ताराचंद कोते पाटिल बहुत खुश। अब आगे बहुत ऊपर ऑन साइड पर गेंद को पुल करना चाहते हैं, टाइमिंग अच्छा नहीं है, रुक कर गेंद आई है, गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया, कैच, सुंदर कैच, लॉन्ग ऑन, किरण खोबरे गेंद के नीचे आए और लपक लिया इस वक्त विजय खिलाड़ी का जबरदस्त अद्भुत कैच। राज्य उमाजी नाइक का टीम और यस एंटरप्राइजेस आपको तैयार रहना है अगले मुकाबले के लिए। ज़्यादा समय आप नहीं लेंगे और अब जाकर स्कोर की बात करें तो रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है बल्लेबाजों के लिए। निर्णय ओवर का खेल और धीरे धीरे बॉलर अपने बॉलिंग मार की तरफ आ रहे हैं। इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन साई निर्माण ग्रुप सिटी टीम का, पहले रन बनाए उसके बाद में सदी भी गेंदबाजों द्वारा रही है। प्रवीण सालवे 1 ओवर 7 रन 1 विकेट। गेंदबाजी में दीपक को बुलाया गया, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे, सिद्धार्थ सिद्धू जुनियर लब का कैच, मेहनत कर रहे टूर्नामेंट को सफल बनाने के लिए और ये कमाल का कैच था। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन, आदिल की पारी समाप्त। शुक्रिया डीजे। फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त सिद्धू को और ये कैच बहुत अच्छा था। आदिल गेंदबाजी कर रहे हैं, आदिल के लिए गेंदबाजी कर रहे, गेंदबाजी इस वक्त दीपक ऑन साइड पर एक हाथ से खेल दिया था और संगमनेर के जॉन्टी रोड से सिद्धू बहुत ही बेहतरीन कैच बॉडी लाइन पर।
दीपक शानदार गेंदबाजी कर, ये बच्चे खेल रहे इस वक्त आप देख सकते हैं आपके स्क्रीन पर। रूम बना के खेलना चाह रहे थे क्या, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। संतोष आए हैं बल्लेबाजी करने के लिए। संतोष दाबाड़ स्कोर 41 विकेट के नुकसान पर अपनी मंजिल से दूर जाते हुए टीम साई बालाजी लोनी और धीरे धीरे अपने जीत की तरफ अग्रसर हो रही टीम साई निर्माण ग्रुप शिरडी। बहुत ही लाजवाब प्रदर्शन, जो टीम जीतेगी उस टीम को फाइनल का टिकट मिलने वाला है। काफी ऑफ टाइम के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, गेंद विकेट कीपर ने गैदर की है, व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया। स्कोर 42 रन 6 विकेट के नुकसान पर। 7वां ओवर प्रगति पर है। डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल चषक 2025 का फर्स्ट क्वालिफायर आप देख रहे हैं। स्टार्क के रन पर बैटर बल्लेबाजी करने का तैयार। दीपक की अग्नि गेंद ऑनसर पर खेलते हैं, टाइमिंग अच्छा नहीं है। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका। जीत की सुगंध आ रही है। ताराचंद कोते पाटिल, प्रवीण बाबू नवले, साई निर्माण ग्रुप शिरडी श्रमिक मित्र मंडल के सारे खिलाड़ियों को टीम के ओनर बहुत खुश लग रहे हैं और लाजवाब प्रदर्शन, क्योंकि यहाँ से जो आपने मेहनत की है ना वो चैंपियन बनने के लिए, तो मेहनत आपकी रंग ला रही है। 43 for 6 ऑफ स्टंप के बाहर गेंद आंसर पर खेलना चाहते थे, हल्का सा अपील कर रहे दीपक, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। इस बार कोई नुकसान भी नहीं है। डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल चषक 2025 का आज ग्रैंड फिनाले। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलने वाला है, और 3 मुकाबले आपको इंतजार करना पड़ेगा। दीपक गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज तौसीफ, इस बार पैरों पर गेंद थी और बल्लेबाज आउट। तौसीफ को जाना पड़ेगा, दीपक के लिए विकेट है। बहते गंगा में हाथ धोने का काम सब लोग कर रहे हैं। शानदार गेंदबाजी बीच मैदान पर गेंदबाज किरण का स्वागत है। पहलवान राजेंद्र दादा शिंदे, युवा मंच प्रेसिडेंट डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल चषक 2025। Wickets are falling in a regular interval. That's the problem for batting side and fantastic bowling by the on the bowlers. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है सारे गेंदबाजों ने, सटीक लाइन के साथ गेंदबाजी। प्लान बनाया था युवराज के खिलाफ, क्या एक बार फिर प्लान बिल्कुल आपको मैं बताऊंगा, उसके साथ विशाल के साथ। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए दमदार सिक्सर। और इसी के साथ साई निर्माण ग्रुप शिरडी श्रमिक मित्र मंडल गाना गा रहे हैं, ले जाएंगे सुजयदादा विखे पाटिल चषक 2025 की ये खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। फाइनल में प्रवेश करने वाली पहली टीम। कांग्रेचुलेशन, लाजवाब और दमदार प्रदर्शन इस प्रतियोगिता में साई निर्माण ग्रुप शिरडी का। इथे आपण बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग कोलॅप्स झाला होता आणि त्यानंतर दादाबाई शेखनं 28 धावा ठोकल्या, त्याचबरोबर शादिक शेखच्या 38, या दोघांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं होतं। या स्पर्धेमध्ये दादाबाई शेख 2 गडी देखील बाद करतात, अष्टपैलू कामगिरी करतात, त्यामुळे या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दादाबाई शेख। राजे उमाजी नाईक 11 आणि यश एंटरप्राइजेस दादाबाई शेख 28 धावा आणि 2 मोहरे टिपलेले आहेत। या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सामना साई निर्माण ग्रुप शिर्डीने जिंकलाय आणि त्याचबरोबर फायनलमध्ये प्रवेश केलाय। ऐकू यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संदीप भालके सरांचा आवाज। हॅलो, धन्यवाद प्रशांत सर। दादाबाई शेख आणि किरण खोबरे, आपल्या दोघांना विनंती असणार आहे पण ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे। दादाबाई शेख मॅन ऑफ द मॅच आणि किरण खोबरे
दादाबाई शेख आपणाला सुद्धा पारितोषिक आहे आणि किरण खोबरे आपण दोघंही लवकरच या ठिकाणी. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी विनंती करेल बजरंग दलाचे कट्टर समर्थक सन्माननीय शांभू नायकोडी, त्याचबरोबर शिर्डी नगरपंचायतचे नगरसेवक आणि साई निर्माण ग्रुपचे श्रमिक मित्र मंडळ संघाचे संघमालक ताराचंदजी कोते पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे किरण खोबरेसाठी विशाल निगोजच्या विकेटसाठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक. सोमनाथ वाईकर आपल्याला फोनपे करणार आहेत, सर्वांदेखत सांगून देतो मी. हा म्हणजे या इकडे तुम्ही 1100 आहेत संघ मालकांकडनं. त्याचबरोबर दादाबाई शेख मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत, त्यांना मेजर प्रवीणजी गोरे आणि रोशनजी गोरे आणि मेजर रवी हसे यांच्याकडनंही 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या दादाबाई शेख मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय शामभाऊ नायकोडे यांना आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दादाबाई शेख यांना द्यायचा आहे. आणि संघमालक ताराचंदजी कोते पाटील आपल्या ही बक्षीस किरणसाठी आहे आणि परंतु मेजर रवी हसे आणि रोशन गोरे यांच्याकडनंही 500 रुपयाचं पारितोषिक दादाबाई शेख यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. दादाबाई शेख कसं वाटतं आपण फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असेल. प्रथमतः आनंद होऊ राहिला का मी पहिल्यांदाच संगमनेरमध्ये फायनल खेळतोय. आज याच्या मागं कधीच नाही खेळलो फायनली मी इथं. म्हणजे संघ मालकांनी केलेली निवड योग्य आहे असं वाटतंय. मी प्रथमतः आमचे संघमालक ताराचंदजी कोटे पाटील यांचं हार्दिक अभिनंदन करतो का त्यांनी मला खेळण्याची संधी दिली आणि 90,000 पॉईंटवर जे